सगळंच गुगलवर बघायचं नसतं. गुगलवरून तुम्ही औषधोपचार करायला लागलात तर मग डॉक्टरांना घरीच बसायला पाहिजे. आणि एवढा झटका बसलाय मला मेडिकलचा. सांग किती रुपये? 2,500 रुपये एक नख. समोर रस्ता आहे आणि हा रस्त्याला समोर खड्डा आहे. सगळं पाणी इकडे या खड्ड्यामध्ये जाणार आहे आणि वाहनं जाणार आहेत. आता ती जाळी पण मोडून पडले. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर परवा ज्या बाबांच्या नखात स्टँड घुसला होता ना आणि ते नख उपटलं होतं, ते बाबा डॉक्टरकडे गेले. मग ते पट्टी केली आणि आज बाबांनी ते काढलेलं आहे आणि ते खूप असं म्हणजे वेगळंच दिसत आहे. तसं बघावंच पण नाही होते. गुगलवर काय दिले बघ. अ फिंगरनेल और टोनेल कॅन बी रिमूव्ड कम्प्लिटली और पार्शियली रिमूव्ड ड्यू टू इंजुरी, फंगल इन्फेक्शन अँड अदर स्किन कंडिशन्स असं दिलंय. गुगलवर आणि काय सांगतो माहिती का, अजून जर बघितलंस ना तर असं सांगतंय की ते बरं होण्यासाठी 6 महिने पण लागू शकतात पूर्ण, म्हणजे प्रॉपरली यायला नेल. हा असं काय आहे? पण सगळ्याच गोष्टी गुगलवर बघून करायच्या नसतात, कळलं? नाही. आता मला सांग, आता हे बघ, आता हे जे नख आहे याच्यातून आता ना काय ते बघ, आता ह्याच्यातून पाणी पण येते, त्याच्यामुळे बघायची गरज. जखम चुकली नाही कारण आणि हे जे नख आहे ना, ते नख स्ट्रॉंग असतं ना, म्हणजे कडक असतात. हे बघ, पाणी येत म्हणजे जखम सुकलेली नाहीये. किती परवाच जखम झाली, 2 दिवसात लगेच कशी सुकेल? आणि हे जे बघशील ना तर स्किन आहे ना, स्किन कम्प्लिटली जाणवते बघ. स्किन आहे तशीच. आणि ते आठवडा तरी जखम चिघळल्यासारखं झाले का? ते चिघळली सुकलीच नाहीये. ती तुम्ही कंटिन्यू बांधून ठेवता, ती कशी सुकेल? पण मग बांधून जर ठेवली ना तर ते अजून ओली राहते तिथे. आणि हा जो कापूस आहे, कापूस आहे ना, कापूस अक्षरशः तो कापूस त्याला इतका चिकटतो इथे की तो काढताना मला पेन होते, माहिती तुला. थोडा वेळ उघडं ठेवायचं दिवसातनं, थोडा वेळ बांधून ठेवायचं, त्याला धक्का लागू नये म्हणून थोडा वेळ म्हणजे रिकामा असताना उघडं ठेवायचं. धक्का लागला नाही पाहिजे, कारण ती कळ गेली तर सहन होणार नाही. गुगल बघितलं ना, गुगलवर काय काय सर्च केलं की टेन्शन येत आहे. सांगतं 6 महिने लागतील, 8 महिने लागतील. कसं काय? सगळंच गुगलवर बघायचं नसतं. गुगलवरून तुम्ही औषधोपचार करायला लागलात तर मग डॉक्टरांना घरीच बसायला पाहिजे. डॉक्टर कशाला आहेत? चुकून मनात शंका आहे ती डॉक्टरांना जाऊन विचारा, तसं वाटत असेल. डॉक्टर त्यासाठीच आहेत. मला काय झालं, मी म्हटलं जस्ट आपण चेक करूया. गुगल तुम्हाला या गोष्टींना कॅन्सर पर्यंत नेऊन पोहोचवतं, माहितीये ना. कुठल्याही गोष्टी गुगलवर सर्च करायच्या नाही. पण आता मी कशासाठी बघत होतो माहितीये का, कारण मी विचारायचं विसरलो की डॉक्टर म्हण कम्प्लीट बरं व्हायला किती वेळ लागेल ते नख यायला. त्याच्यावर ते पण म्हटले 3-4 दिवस लागतील. पण आता कसं ते पाणी सुरू झालंय ना, ते बंद आहे ना, कंटिन्यू बांधून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते उठतंय आतमध्ये, म्हणून पाणी येतं. त्याला जरा वेळ मोकळं ठेवायचं. ठीक आहे, पण उपसो लवकर. आणि दुखतंय पण आता हे जे आहे ना इथे बघ, ती बरं व्हायला लागलं की दुखतं. ते इथे आहे ना, इथे जरा जास्त दुखतंय. तिथून उकून काढलेले आहे तिथे इतकं आहे ना, इतकं कातडी वर आली ना, तिथे नख आतमध्ये होतं. डॉक्टरने उकून या बाजूने आहे ना, या बाजूने स्टँड घुसला आणि ते असं वर आलं. हेच पुढे येणार नख हे करत. आणि इथून आहे ना, इथून ते खेचून नाही काढलं, कट करून सुजलंय बघ, कट करून काढलं अक्षरशः. आणि मी ठाणा बोंबलत होतो. ओके, पाऊस सुरू झाला आणि आपण आलेलो आपल्या डॉक्टरांकडे. समोर बघू शकता जोशी क्लिनिक. आणि डॉक्टरांकडे जाऊन आता परत आपण पाय दाखवूया. ओके, पण बघून गर्दी दिसते भरपूर. काय गे, डॉक्टरांकडे आलोय, पण डॉक्टरांकडे बघितलं तर गर्दी म्हणजे 5 ते 6 नंबर पुढे आहेत. आतमध्ये बसायला पण जागा नाही. पण आमचे काय फॅमिली डॉक्टरच ते आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला दुसरा पर्याय नाही, आपण त्यांच्याकडे चेकअप करतो. आणि आता समोर प्राजक्तानी मागाशी जस्ट बघितलं कॅशिफाय म्हणजे. आणि तिला प्रश्न पडला की हे काय आहे कॅशिफाय म्हणजे. म्हणजे इथे तुला सेकंड हँड लॅपटॉप किंवा सेकंड हँड मोबाईल
आयफोन पण तिथे बघूया ना, जाऊन तुला मिळू आपण. शकतात. तिथलं झालं की जाऊन बघूया. हां म्हणजे तुला आयफोन घ्यायचा आहे म्हणजे मला वाटतं. नाही, वेळ आहे अजून. हा आहे चांगला, तोपर्यंत नाही घ्यायचा. हां नाही पण खराब झाला की घ्यायचा. अगोदर माझा पाय बरा होऊ दे, हो ना. मग घेऊ आपण. चालू आहे ना डॉक्टरांकडे, आता करणार काय बरं. काय काय यातली थार घेऊन जायची. हा, हां नको. का नको का नवीन खर्च खूप येईल. की नवीन सायकल घेऊन जायची बघ, पॉप्युलर सायकल स्टोअर. नको. हां आहेत त्या घरात 3 पडलेले, त्यांचं काय. आपण चालता बोलता किती प्रमोशन करतो माझ्याकडे. हं. हां चालता बोलता आणि आमच्या पनवेलची ट्रॅफिक आहे आणि डॉक्टरांचं पण प्रमोशन. आपले डॉक्टर आहेत समोर. हां समोर हा शिवाजी पुतळा आणि शिवाजी पुतळ्याच्या तिथे जस्ट एक 50 पावलांवरती डॉक्टरांचं दवाखाना आहे. डॉक्टर मयुरेश जोशी MBBS. खूप छान डॉक्टर आहे. हां. खूप शांत आणि खूपच छान. त्यांना बघूनच बरं वाटतं. त्यांना बघून अर्ध वारा होतो म्हणून. हे घेतलंस ना? हां हां, पहिलं. पहिलं घेतो. डॉक्टरांकडून निघालो आणि लगेच पाऊस सुरू झाला. जोरातच आहे. इतका पाऊस सुरू झाला की आता बाहेर कसं पडायचं आहे ना. हं. आणि पाय पण भिजवू शकत नाही, त्याच्यामुळे थांबलो थोडा वेळ आता रस्त्यावरती पावसामध्ये. का भिजवायचा पाय. तेवढ्यात कॅशिफाय बघून आलो आम्ही. हां काय करणार काय ना मध्ये थांबून. आणि एवढा झटका बसलाय मला मेडिकलचा. सांग किती रुपये. 2,500 रुपये एक नख. एक नख मला 2,500ला पडलं. आत्ता मेडिसिन घेतले, त्यांची किंमत आहे 1,200 रुपये. 1200 रुपयाची ही मेडिसिन. डॉक्टरांची फी 500 आणि नख पडलं आहे मला 2,500 रुपयाला. हां असं आहे. त्याच्यामुळे काळजी घ्या बाबा. किती काय झालं तरी शरीर महत्त्वाचं आहे, जीव महत्त्वाचा आहे. एका है ना? नखाची किंमत 2,500 रुपये आहे. तर शरीराच्या प्रत्येक पार्टची किंमत किती असेल विचार करा. किती असेल विचार करा. असं आहे. पाऊस एरवी नसण्याची किंमत नाही आपल्याला, कापून टाकतो. पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. चला पाऊस थोडा कमी झाला आहे, त्याच्यामुळे गाडी काढूया आपण. है ना. पाऊस थोडा कमी झाला, निघू शकतो. तुला भिजायला होईल जरा फक्त आणि मला पण होईल, पण काय कमी आहे आता पाऊस. दादा पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि पावसा पाण्याच्या दिवसामध्ये आपण प्रवास करतोय. तर प्रवास करताना एकदम जपून का केला पाहिजे हे तुम्हाला मी आता जस्ट लाईव्ह दाखवतो. डॉक्टरकडून निघालोय, पाऊस पडतोय. हे बघा समोर रस्ता आहे आणि हा रस्त्याला समोर खड्डा आहे. सगळं पाणी इकडे या खड्ड्यामध्ये जाणार आहे आणि वाहनं जाणार आहेत. आता ती जाळी पण मोडून पडले आहे ना ग. उद्या जर का काय प्रॉब्लेम झाला, रात्री भेटलीची कोणी येणार असेल, रात्रीचं जरी कोण येणारा असेल तर समोर हे काय दिसणार नाही. समोर पाणी पूर्ण लेवलमध्ये असेल, पटकन माणूस आतमध्ये जाईल आणि वाहून पण जाईल. आणि अशा स्वरूपाच्या घटना घडतात आपल्याकडे, आहे की नाही. त्याच्यामुळे बी केअरफुल भाऊ, जेव्हा ट्रॅव्हल करत असणार. एकतर माझं तंगडं मोडलंच आहे समजा, पण अशा ह्याच्यामध्ये फार मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो. सांभाळून प्रवास हा. करा. सरळ रस्त्याने शक्यतो. त्याच्यामुळे प्रवास करताना एकतर हेल्मेट पाहिजे, पायात शूज पाहिजेत, प्रॉपरली स्पीड कमी पाहिजे. हे एक एकदम कळकळीने सांगतोय. पावसामध्ये थांबून चला घरी जाऊया, पाय जास्त भिजवू शकत नाही. काय ग. हं. धन्यवाद. जस्ट डॉक्टरांकडे जाऊन आलो. त्याच्यानंतर देवाची पूजा पण केली. थोडासा उशीरच झालाय कारण येईपर्यंत भिजून आले. भिजून आलो, थोडासा भिजून आलो. पाऊस कमी आला होता, म्हटलं निघूया पटकन. आणि घरी आलो, आंघोळ केली, पूजा केली. आता मग प्राजक्ता म्हटले की काहीतरी खाल्ल्याशिवाय, सकाळीच खाल्लं होतं 11 साडे 11 वाजता. म्हटले काहीतरी खाऊनच गोळ्या घ्या. म्हटलं आता अचानक भयानक काय करणार, तर मग चहा टोस्ट वगैरे खाऊ शकतो कारण गोळ्या घ्यायच्यात म्हणून. पण ते जाऊ दे, त्याच्या अगोदर मला खूप महत्वाची गोष्ट शेअर करायची, सांगायची आहे. सांगू का. सांगू काय अगं काय सांगतो, काय गरीबाला परवडेल असं काहीतरी झालं पाहिजे, असलं पाहिजे. शॉकिंग. गोळ्यांच्या किमती बघून, डॉक्टरांची तर फी ठीक आहे, नाही डिस्क्लोज करत मी, बिझनेस प्रॅक्टिस असते म्हणून. पण गोळ्यांची फी नाही, गोळ्यांची जी रक्कम होती ती बाकी डिस्क्लोज करतो. 1100 रुपये. मागाशी तू चुकून 1200 बोललीस का. हो. 1100 रुपये ना. का 1200 दिले ना, पण किती दिले. 1100.
1100 राऊंड फिगर दक्षिणा. ओके, असं 1100 दिले. 1100 दिले दक्षिणाच. तर आणि हे दाखवतो मी ह्याच्यावर, हे बघा 480 रुपये. पण याच्यामध्ये किती गोळ्या आहेत, किती आहेत? 15 आहेत. याच्यामध्ये नाही, 15. त्याचं मला काढायचं आहे वेळ. आणि कारण फक्त का? घेतलंय ना, म्हणून तर मी विचारलं ना, कारण याच्यावर 480 किंमत 10 गोळ्यांची आहे. हा म्हणजे त्याचे 50% 5 गोळ्यांची, ठीक आहे, ते काढू आपण. म्हणजे म्हणजे थोडक्यात 240. काय की ह्याचे 480च्या पेक्षा 480 प्लस 240 हा. निम्मे ना. हा. 400, 700 750 रुपयाच्या हा. या गोळ्या या. फक्त कुठल्या ह्या? या ज्या आहेत त्या ट्रायस्पिन, स्पिन. आणि त्याच्यानंतर हे बघा, रेडिमेन टीबीआय. हे किती रुपये बघू दे. हे बघ 104 आहे का? हो, 104. 104. 270, 278. दाखव दाखव दाखव. बघ, 278 रुपयाची ट्यूब आहे. इकडे. बघते. 278 रुपयाची ट्यूब आहे. आणि हे सगळं ऑन MRP आहे, ऑन बिल वर आहे. आणि या एवढ्याशा गोळ्यांचे आपले झाले 1100 रुपये. इतक्याशा गोळ्यांचे झाले 1100 रुपये. त्यांनी तुम्हाला आजारी पडायला नाही सांगितलं. वॉट एव्हर. पण अगं मला सांग, ठीक आहे, पण इतके एवढे पैसे, इतके पैसे घेतात का कोणी? 1100 रुपये एवढ्याशा गोळ्यांचे. मला असं वाटतं की अरे एखाद्या ठिकाणी जाऊन आपण उगाच म्हणत नाही डॉक्टरची आणि कोर्टाची पायरी चढू नये. हा. तिथे गेल्यावर किती खर्च येईल हे तुम्ही सांगू हो. शकत नाही. आणि मगाशी आपण जसं बोललोय ना आपण की हे अक्षरशः हे नग मला पडलंय 2,500 रुपयाला एक नग पडलंय. आणि ज्या आता सुट्ट्या होत्या त्या गोष्टच वेगळी. पण हे सगळं डेंजर आहे. म्हणजे खूप जपून वागायला पाहिजे. जीव पण- किती सांभाळायला पाहिजे. याच्यातलं पाणी पण संपत आलंय का? मोजायला लागेल आता. हे घे, धर. धन्यवाद. आणि मला असं वाटतंय की हे सगळे अपडेट तर तुम्हाला आपण देतोय, काय काय होतंय काय नाही होतंय. कारण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घटनाक्रम ऑलमोस्ट सेम असतो. कोणी ना कोणी आजारी पडतं. कधी नवरा आजारी असतो, तर कोणाची बायको आजारी असते, कधी मुलं बाळ आजारी असतात, कधी कोणाला ऍडमिट करावं लागतं. जसं की आमची ईश्वरी गेल्या वर्षी ऍडमिट होती. त्याचे पण ब्लॉग बनवलेत मी, 2-4 ब्लॉग टाकले. आणि आता हे तर मला हे जे दुखणं मला झालंय, माझं नख निघालंय, याच्यातून आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकायला मिळू शकतं. असं नाही की लहान मुलाकडून पण शिकायला मिळू शकतं, ते अगदी मोठ्या माणसांकडून तर आपण शिकत असतो. पण आपल्या आयुष्याच्या घटनाक्रमांमधून आपण काही ना काहीतरी शिकत असतो, असं मला वाटतंय. याच्याविषयी मी जरा प्राजक्ताला विषय काय बरोबर बोलतो मी. आपल्या आयुष्यातल्या ज्या घटना असतात त्याच्यातून आपण काही ना काहीतरी शिकतो ना. प्रत्येक जण काही ना काहीतरी शिकतो. तर तुमच्याच उदाहरण बघा ना. पायाला लागले, ह्याच्या पुढे काळजी घ्याल की नाही व्यवस्थित? हा. आणि एकाला तुला एक माहिती म्हण आठव, पुढच्याला ... मागचा शहाणा. काय पुढच्याला हेच ना काय काहीतरी बोललंय ते डोकं. आठवत नाही आता. पटकन अचानक विचारल्यावर असं आठवतं. हा, पुढच्याला ... मागचा अजून पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा. हा. माझ्या बाबतीत खरंच झालंय. माझ्या पायाला ठेच लागल्यासारखं झालं. आणि त्याच्यातून आता शहाणपण असं आलंय की जे आपण सांगत आलोय ते. आणि मी आता काय आहे, आता ट्यूब आणले आणि आता परत दुसरी ट्यूब घेतली. त्याने आता ते क्लीन करून ते लावा. क्लीन करतोय. डॉक्टरने सांगितले डायल्युटेड सॅव्हलॉन किंवा डेटॉल ते तुम्ही तिथे क्लीन करा दिवसातून 2-3 वेळेला. तिथे इन्फेक्शन होऊ देऊ नका. आणि बाहेर जायचं असाल तर ते जी जखम आहे ती बांधून जा, घरामध्ये उघडी ठेवू शकता असं सांगितलंय. तर घरात उघडीच ठेवायला सांगितले. घरात उघडी ठेवा सांगितलंय, कारण ते वाळणार नाही. पाणी, हा. त्याच्यासाठी आपण ते सगळं फॉलो करतोय. आणि जे काय असेल ते सांगूया. हे आणलंय थोडस जंक फूड. ओके, त्याला एक सॅनिटाईज कर. हे देतो, हे पकडा तर खरं. घ्या, हे आता परत कोविडचे रूल चालू झालेले ते घ्या. तुमच्याकडे काय नाही, चालू नाही झाले, आम्ही बंदच नाही केले. कोविडचे रूल स्टॉप नाही केलेत असं त्यांचं बरोबर आहे, म्हणणं आहे, तसंच आहे. काही जरी आणलं तरी सॅनिटाईज करून घेतात. आणि बस बाकी काय नाही, हीच अपडेट होती. धन्यवाद. आणि हा ब्लॉग अगदी एंड पर्यंत बघितला त्याच्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. काळजी घ्या. बाय बाय प्राजक्ता. बाय. बाय. टाइम टू टेक लीव.